मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वी मॅथ सेकंड सर्कलमध्ये आपण आहोत. पुढील लेक्चर क्रमांक 11मध्ये तुम्हा सर्वांचं सर स्वागत. 3.5मध्ये आपण आहोत, ते पूर्ण करणारच आहोत. आज 3.5 करत जास्त जोर देऊया, पण पुढच्या कालावधीत जरासं तुमच्या सेतू ब्रिज ह्या अभ्यासकडेही जरा लक्ष देऊया, त्याच्यातले जास्तीत जास्त भाग घेऊया. त्याचबरोबर आज हे युनिट संपलं तिसरं की मग रिव्हिजनचा भाग, प्रॉब्लेम सेटमधले काही प्रश्न. काही मुलं ज्यांची 10वी झालेली आहे तरी ते आपल्या अप्रोचमध्ये आहेत, त्यांना 11वी सायन्स, डिप्लोमा कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज ह्या कॉलेजच्या प्रवेशासाठी जी CET द्यावी लागणार आहे त्याहीसाठी ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आपल्याला ह्यातले बघायचे आहेत त्यांनाही, जेणेकरून सगळ्याच मुलांना त्याचा उपयोग होईल अशी व्यूहरचना आपली आहे. आपले 100 तास पूर्ण झालेले आहेत. साधारणतः सगळे मिळून एक 450 तासाचं नियोजन आहे. प्रत्येक वर्गाला 8वीसाठी 100, 9वीसाठी 125 तास आणि 10वीसाठी 150 तासाचं नियोजन आपलं आहे. सर्व अभ्यासक्रम व्यवस्थित उजळणीसह प्रॉब्लेम सेटसह आपण पूर्ण करणार आहोत. कुठलीही शंका तुमची राहणार नाही, कारण आउट ऑफ आउटचा भाग आहे. बरेच शिक्षक मित्र आपल्याला कॉपरेट होत आहेत, चांगल्या पद्धतीचं सहकार्य करत आहेत, आपल्या मुलांना जॉईन व्हायला सांगत आहेत. याहीबद्दल तुम्हा सर्वांचं परत एकदा आभार मानतो. त्याचबरोबर काही पालक आणि काही शिक्षक ज्यांची मुलं 10वीत आहेत त्यांनी 9वीचा अभ्यासक्रम पूर्ण बघतायत. 9वीचा अभ्यासक्रम त्यांच्या डोळ्यासमोर जातो आहे. जी मुलं 9वीत आहेत त्या 8वीचा अभ्यासक्रम बघतायत. 7वीच्या मुलांच्यासाठी सुद्धा, म्हणजे 8वीची जी मुलं शिकत आहेत त्यांनासुद्धा आता आपण 7वीचा जो मेजर भाग होता सेतू ब्रिजच्या माध्यमातून असेल किंवा महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत ते सगळे टॉपिक्स आपण 8वीच्या इयत्तेमध्ये सुद्धा आपण पूर्ण करून घेणार आहोत. ठीक आहे बाळांनो, 3.5मधल्या ह्या सममध्ये सर्वांचं सर स्वागत. काल आपण मागच्या तासिकेच्या वेळेला आपण बहुतेक प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर 1 आणि 2 पूर्ण केलं होतं. आजच्या तासिकेमध्ये सर्वच प्रॉब्लेम्स पूर्ण होतात याचं नियोजन आपण करून घेऊया. आज होतील अशी अपेक्षा आहे, बघूया तर मग. या प्रॉब्लेम सेट 3.5मधलं तिसरे सम होय ना. ह्या समसाठी एक फिगर दिली बघा त्यांनी. हे असं सर्कल आहे, त्याची एक ही टँजंट आहे, स्पर्शिका, त्यानंतर एक छेदिका इथं आहे. ACD इथं पुन्हा सेंटर आहे O, आणि सेंटरपासून ह्या जीवेवरती काढलेला लंब आहे, त्याचं तिथं नाव त्यांनी E दिले असं दिलेलं आहे. ABची लांबी दिलेली आहे ती 12 दिली बघा. त्याच्यानंतर काय दिले बघा, AC दिला आहे बघा, AC हा 8 दिला आहे. आणि आपल्याला इथं 3 सेगमेंट काढायला सांगितले आहेत ह्या क्वेश्चन नंबर 3मध्ये. 3मध्ये काय काढायला सांगितले बघा. ADची व्हॅल्यू काढा, ADची किंमत काढा, त्यानंतर DC काढा, त्याच्यानंतर DE सेगमेंट काढा, असं त्यांची DEची किंमत काढा, असा तो भाग इथं दिला आहे. सर्कल ह्या टॉपिकबद्दल मुलांची बाबतीमध्ये असणारी जे थोडीशी नाराजी कशासाठी आहे की प्रॉपर्टीज जास्त आहेत पण सोप्या आहेत. तुम्ही त्या सर्कलमध्ये शिकलेल्या गुणधर्मांना, त्या लपलेल्या गुणधर्मांना त्यातून बाहेर कसं काढायचं, हा भाग आपल्याला AB दिला आहे. AD काढायला सांगितलं आहे होय ना. AD आहे बघा, AD काढायला सांगितलं आपल्याला. याच्यामध्ये सर्कलमध्ये जो प्रॉपर्टीचा भाग इथं येतो तो प्रॉपर्टीज लपलेला भाग किंवा शिकलेल्या गुणधर्मांना नीटपणे बघताना हे अशा रीतीने बघितलं तर ते अधिक सोपं जातं. त्या दृष्टिकोनातून थोडंसं आपण हितगुज करूया. एका वेळेला ना एकच भाग व्हायचं, हे बाकीचं काही बघू नका. एक इथं ही आहे, ही टँजंट आहे आणि ही सेकंड आहे. सेकंड सेगमेंट फॉर्म जो शिकला होता आपण, स्पर्शिकाचं बाह्यविभाजनापासून तयार झालेला सेकंड टँजंट फॉर्म कसा होता बघा. फक्त हे सगळं बघूया. हे बघा, संपूर्ण भाग गुणिले बाह्यभाग, संपूर्ण भाग गुणिले बाह्यभाग, हा जीवांचं जे बाह्यविभाजन होतं त्याला स्पर्शिका छेदिका टँजंट सेगमेंट फॉर्म म्हणूया आणि आपण त्याला वापरूया इथं. हे बाकीच्या किमती बरोबर निघून जातील. त्या सर्कलमध्ये असलेल्या त्या प्रॉपर्टीमध्ये जे आपण लर्न केलं त्या फिगरकडे बघितल्यानंतर तुम्ही ज्या आत्मीयतेनं सगळेच लेक्चरचं पहिल्यापासून बघत असाल, गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करा. सगळेच्या सगळे एकाच ठिकाणी तुम्हाला आत्तापर्यंत झालेले सर्व
साधारणतः मॅथ्स 1-2चे 41 लेक्चर्स आपले पूर्ण झाले. ते सगळे भाग तुमच्या समोर येतील आणि त्यातून एक सलगतेने जर आपण शिकलो, हा क्रमन्वित अभ्यासक्रम बाळगू शकतो आपण. एकमेकावर डिपेंड असतात मागचं व्याख्यान. आणि हे प्रॉपर्टीज लर्न करत असताना AB² इज इक्वल टू AB इंटू AB स्क्वेअर इक्वल टू टोटल इंटू ओनली आउटर. टोटल आहे AD आणि ओनली आउटर, नो कन्फ्युजन अबाउट दिस. टँजंट सेगमेंट थेरम, स्पर्शिका छेदिका प्रमेय. स्पर्शिका छेदिका प्रमेय. बऱ्याच शिक्षकांच्या सूचना अतिशय विनम्रपणे चांगल्या रीतीच्या येतात. त्यामध्ये जिवंतपणा निर्माण करण्यासाठी अजून काही प्रयोगाचा भाग इन्क्लूड करायला सर सांगतायत. त्या सर्वांचं स्वागत करून पुन्हा याच्यामध्ये जिवंतपणा आणण्याचा तमाम प्रयत्न आपण करणार आहोत. हां, सर्कल आहे. हां, ह्यात किमती भरूया, आपलं काम होऊन जाईल. हां, ही प्रॉपर्टी मात्र व्यवस्थितरित्या मांडता आली पाहिजे. AB इंटू AB² आणि टोटल इंटू आउटर, हा पण टोटल इंटू आउटरचा भाग होता. ओके. हां, यात आता किमती भरूया मग. चला बाळांनो. हां, काय काय किमती भरूया बघा. AB², ABची व्हॅल्यू दिली तिने. ABची व्हॅल्यू दिल्या बघा, किती दिल्या? 12, 12चा वर्ग. AD 8 आहे आणि AC आपल्याला AD दिलेला नाही आहे, तो काढायला सांगितला आहे नाही का. AD हा टोटल भाग आपल्याला दिलेला नाही आहे. AC हा भाग आहे, तो मात्र 8 आहे बघा. मॅथ्स 1-2मध्ये टोटली 10thमध्ये हे इकडं लक्ष द्या. हे 12चा वर्ग 144 तुम्हालाही माहीत आहे. 144 12 गुणिले 12 लिहितो फक्त, भागिले 8 करूया म्हणजे आपल्याला पाहिजे तो भाग पहिल्यांदा AD मिळतील. भाग घालूया. कसा भाग घालवणार? घालवा बाळांनो जरासा भाग कसा घालूया. एकदम सोपा आहे बघा. 4 2 8, 4 त्रिकम 12, बे 1 बे, बे सख्ख 12. ADची लांबी आली का सगळ्यांना? किती आली सांगा? बे 1 बे, बे सख्ख 12 होय ना. 6 6 18 आलं बघा. लिहित असताना एखादी चूक झाली, ती चूक फक्त माझी आहे. ह्या तासाचं किंवा ह्या मी गेले जवळजवळ 400 तास तुमच्यासमोर उभा राहणार, 400-450 तास. त्यापैकी 100 तास जो उभा आहे याचं सारं श्रेय या गणिताला समृद्ध करणारे गणिताचे लेखक तुम्हाला सर्व शिक्षकांचं आहे. चूक झाली तेवढी फक्त माझी आहे, त्याला जबाबदार मी आहे. 6 18, चुकासुद्धा तुम्ही माफ कराल, मी ही माणूस आहे. हां, ADची लांबी 18 आली बघा. बघा जरासं समजलं का सगळ्यांना? ADची लांबी 18 बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला CD किंवा DC काढायला सांगितलं बघा. अगदी सहजतेने काढता येईल, अगदी 5वी-6वीचा भाग वाटतो तो, बरोबर आहे ना. हां, हा जो AD आहे ना, टोटली AD हा कशापासून बनला आहे बघा. AD, A पासून D पर्यंतचा भाग हा DC प्लस AC पासून बनला आहे नाही का, किंवा CA पासून बनला आहे. हा जो सगळा भाग आपल्याला आला, हा कितीचा आला सांगा आता? 18चा आला. आता साधं गणित आहे बघा. हे 18मधून हे 8 वजा करूया ना, म्हणजे ADची लांबी DCची लांबी होय की नाही. ADची लांबी तर आता आलीच आहे. किती आहे बघा? 18 आहे. DC अजून माहिती नव्हता. AC हा 8 आहे बघा. आलं का उत्तर सगळ्यांचं? 18 वजा 8 बरोबर हा DC असेल. अशा रीतीनं ह्या DCची लांबी बाळांनो आता होणार आहे. ती किती होणार आहे सांगा? ही किती होणार बघा? ही 10 होणार. हे टोटली जो भाग आहे हा 10 होणार. आलं लक्षात सगळ्यांच्या? आता पाहिजे DE पाहिजे. पुन्हा आपण 8th स्टँडर्डमध्ये जाऊया. 8th स्टँडर्डमध्ये आपण हे शिकलो होतो. वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेल्या लंबाने सर्कल जरासं व्यवस्थित काढून घेऊया. हां, 8th स्टँडर्डमध्ये जाऊया आता. असं लर्निंग प्रोसेस आपलं हे सिम्पल पाहिजे, साधं पाहिजे, गुणधर्म समजले पाहिजेत. हे बघा, एक जीवा आहे, हा वर्तुळाचा केंद्र आहे बाळांनो, आणि ही जीवा आहे. ह्या वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर जर लंब टाकला तर जीवेचे निश्चितपणे 2 सारखे भाग होतात. हा 8वीमध्ये त्याची ओळख झाली होती. आता तुम्हाला 10वीमध्ये 9वीचं नॉलेज शिकल्यानंतर हे 2 सर्कल्स हे आणि हे सारखं असणार. हायपोटेनस साईडनं हे 2 ट्रायंगल सिमिलर येणार आणि हे दोन्ही तंतोतंत जुळणार, म्हणून ह्याचे 2 सारखे भाग होतात. हे
वर्तुळ केंद्रातून टाकलेल्या जीवेमुळे आता इथं 2 समान भाग होतात. हा जो वर्तुळ केंद्रातून टाकलेला जो लंब आहे तो OA आहे आणि त्यामुळं आता हे जे DE आहे आणि जो EC आहे, हा जो भाग आहे हा DE आणि EC हा 1/2 DC असणार. तो जे 2 समान भाग होणार. किती किती होणार सांगा आता 2 समान भाग बाळांनो कसे होणार सांगा. हां आता ह्याची लांबी बघा 1/2 आहे. मग DCची लांबी किती आली सांगा. DC बरोबर आलं 10. बे 1 बे 5 10. DEची लांबी आली 5. DEची लांबी 5 आली. ओके बाळांनो, आलं लक्षात सगळ्यांच्या. बघा बरं परत एकदा गणित अजिबात अवघड नाही, अजिबात टेन्शन घेण्यासारखं नाही. 25% भाग जरी कमी होणार असला तर त्यातला गणिताचा नाईलाज असतो. काही भाग कमी होतोय म्हणून तो सोडू नका. अभ्यासक्रम कमी होणार नाही बाळांनो. तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी ठेवायचा आहे. तुम्ही ज्या वेळेला 11वी 12वी सायन्सला जाल किंवा ज्या वेळेला तुम्ही डिग्री डिप्लोमाला जाल तेव्हा ह्यानं मुलांना अपंग बनवायचं नाही आहे. त्यामुळं सरकारसुद्धा शासनसुद्धा असं सांगताय की अभ्यासक्रमाचे प्रश्न बोर्ड तुमच्या परीक्षेमध्ये असणार नाहीत. याचा अर्थ त्या अभ्यासक्रमातून कमी केलं नाही आहे, तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी ठेवलेलं आहे. त्यामुळे हा डोक्यातनं विषय काढून टाका. सर हे परीक्षेला असणार की नसणार काही डोक्यात ते ठेवू नका. संपूर्ण अभ्यासक्रम आपण तो बघायचा आहे. तो तुमच्या उच्च शिक्षणासाठी उपयोग पडणार आहे. हे जे फार दूरगामी परिणाम आपल्याला वाईट परिणाम भोगायचे नाही आहेत. त्यामुळे गणित चांगल्या रीतीने लर्न करूया, चांगल्या रीतीने ते समजून घेऊया. ओके बाळांनो, परत एकदा हा सगळ्या पहिल्यांदा आपण सेकंड टेंजंट फॉर्म वापरला. टोटल इंटू आउटर इज इक्वल टू टोटल इंटू आउटर. स्पर्शिका छेदिका किमती भरल्या, भाग घालवला. 144ला 8 भागात बसण्यापेक्षा हे 12 × 12 लिहिलं. ही आयडिया जर असं टोटली बुकमध्ये आपल्या ह्या मॅथ सेकंडमध्ये हे उपयोग पडतं. भाग घालवण्याचं जे काम असतं तेव्हा वर्ग करत बसण्याच्या 4 2 8 4 त्रिकम 12 पे 1 बे बे सक्क 12 साइन त्रिका 18 आलं. याची लांबी 18 आली. ह्या टोटलची लांबी 18 आली. त्यातली ही 8 वजा केली 10 आलं. वर्तुळ केंद्रातून टाकलेल्या लांबीने जीवेचे 2 समान भाग होतात. असे 2 समान भाग होतात. हा कन्फर्म आपण यूज केला. आता तुमचा आजच्या अभ्यासामध्ये हा थेरमसुद्धा तुम्ही पटसे 4 ओळीमध्ये तो पूर्ण करून घेऊ शकता. का वर्तुळ केंद्रातून टाकलेल्या लंबाने 2 समान भाग होतात हा समजून घेण्याचा भाग होता. आता तुम्ही 8थमध्ये फक्त ओळख होती, 10थला त्याचं प्रूफसुद्धा समजावं अशी अपेक्षा आहे. जे पायथागोरसचं प्रमेय तुम्ही 6वीमध्ये असताना शिकत होता ते पायथागोरसचं प्रमेय ट्रू कसं आहे, साधारणतः 10 पद्धतीने ज्या सिद्धता मांडता येतात त्यातली जी बुकने अलाउड केलेली जी पद्धत आहे, बुकमध्ये जी सांगितली पद्धत आहे ती पद्धती तुम्ही उच्च शिक्षणासाठी जरूर बघत राहा. अशा रीतीनं हे प्रॉब्लेम होतं. पुनश्च एकदा सर्व पालक बंधू भगिनी आपल्या मुलांना व्हॉट्सअपची उपलब्ध करून देत आहेत, गणितामध्ये इंटरेस्ट घ्यायला लावत आहेत. गणित हा सर्व शास्त्राचा पाया आहे, त्यामुळं गणितावर आपण जोर देतोय. ओके बाळांनो, ज्याचं गणित चांगलं त्याचं सर्वच विषय चांगले होतात. गणितामध्ये आत्मविश्वास वाढतो. त्यामुळं गणिताला समृद्ध करणारे सर्व लेखक, तुम्हा सर्वांची, सर्व शिक्षक मंडळी, पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, आपण सर्वजण तुमच्याबरोबर आहोत. सर्वांनी लर्न करूया, चॅनलला सबस्क्राईब करूया आणि एकत्रितरित्या हा सगळा अभ्यासक्रम व्यवस्थितरित्या शिकूया. ओके बाळांनो, यानंतर आपण यातल्या 4थ्या गणितामध्ये जाऊया. 4थं गणित बघूया कसं आहे, जरा फिगर बघा कसे. इथं मात्र आता पुन्हा फिगर, पुन्हा ते कन्सेप्ट आहे, पुन्हा स्पर्शिका छेदिकाचा भाग वापरायचा आहे किंवा जीवांचं बाह्य विभाजन प्रमेय वापरायचं आहे. ओके, बघूया कोणतं थेरम वापरावं लागतं. त्या फिगरचं नीट निरीक्षण केलात तुम्ही आणि मग त्याच्यामध्ये लपलेलं गणित बाजूला काढूया, प्रॉपर्टीज लर्न करूया आणि मग आपण ते प्रॉब्लेम सॉल्व करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करूया. सॉरी अबाउट दी सर्कल तुम्ही समजून घ्याल.
पी क्यू आर ओ. पी क्यूची लांबी आहे 6. पी क्यूची लांबी आहे 6. इथंच लिहितो मी आता. तुम्ही फिगरमध्ये क्यू आर आहे 10. त्याच्यानंतर पी एस आहे 8. पी एस आहे 8 आणि आपल्याला काढायला सांगितले टी एस. फक्त एवढंच काम आपल्याला सांगितलं आहे. हां, टी एसची लांबी आपल्याला काढायला सांगितलेली आहे. ही काढायला सांगितलेली आहे. टी एसची लांबी काढा असं सांगितलेलं आहे. पण इथं थोडंसं ठीक आहे, पण असं करूया. पी एस आहे पी टी काढूया आणि मग आपण टी एस बाजूला काढूया. चालेल ना? इथं जीवांचं बाह्य विभाजन हे टी एसची लांबी आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. हां, जीवांचं बाह्य विभाजन प्रॉपर्टी स्पर्शिका छेदिकेचा विशेष नाही आहे. जीवांचं बाह्य विभाजन प्रॉपर्टी माहिती आहे आपल्याला कशी वापरायची ती. टोटल इंटू आउटर इज इक्वल टू टोटल इंटू आउटर. टोटल पी टी आउटर ओनली आउटर पी एस. टोटल पी आर एकूण लांबी फक्त बाहेरचा भाग आहे, अंतर्भाग घ्यायचा नाही आहे. पी क्यू जीवांचे कॉर्डचं ही एक जीवा आणि ह्या 2 जीवा वर्तुळाच्या बाह्य भागात छेदतात म्हणून याला जीवांचं बाह्य विभाजन म्हणतात. जीवांचे बाह्य विभाजन गुणधर्म. बाह्य विभाजन गुणधर्म किंवा थेरम. किमती भरूया. इथं टोटलची लांबी आउट ऑफ आउट मिळवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा ह्या गोष्टी रिप्रेझेंट करणं गरजेचं आहे. टोटलची लांबी माहिती नाही तसंच ठेवून टाकूया. किंवा अजून पर्याय काय करता येईल. टोटल काय करता येईल. टोटल काय होईल सांगा. x+8 असं म्हणू शकता. म्हणूया. ठीक आहे. बाह्य भाग पी एस 8. टोटल ओनली 6 ओनली 10 नाही. टोटल किती झाले सांगा बरं. पी आर 10 अधिक 6 16 गुणिले ओनली आउटर फक्त बाह्य भाग. पी टी एस काढायचं आहे नाही का. ठीक आहे, असं करूया. हे x+8 किंवा कंस सोडूया. नको, x+8 तसंच ठेवूया. आता हा या x+8ला हे गुणिले होतं ना. काय करूया माहिती आहे काय. 16 गुणिले 6ला हे 8 भागिले करून टाकूया. म्हणजे 8x 8 64 असं करत बसण्यापेक्षा आपल्याला एक्सची किंमत शोधणं हे आपलं काम आहे नाही का. 8 1 8 8 2 16 वळा. x+8 मी तसंच ठेवलं. इथला कंसच काढून टाकला कारण 8 आता हे कंस होतं हे 8साठी होता गुणिले चिन्हासहित. बोला किती आलं. 6 2 12 आलं. आता आपल्याला तर टी एस काढायचा होता म्हणजे एक्स काढायचा होता. काय होणार सांगा. 12 वजा 8 अशा रीतीने एक्सची किंमत किती आली बाळांनो. 4. टी एस हा काढायला सांगितला होता. टी एसची लांबी आपल्याला किती आली सांगा. 4. परत आणखीन एकदा बघूया. टोटल इंटू जीवांचं बाह्य विभाजन गुणधर्म बघा. टोटल इंटू आउटर. टोटल इंटू आउटर बाह्य भाग टोटल फक्त बाह्य भाग. टोटल गुणिले फक्त बाह्य भाग. सगळी लांबी x+8 म्हणजे पी टी. बाहेरचा भाग इथं वर्गसमीकरण तयार झालं नाही. हे जर x असतं नाही का मग वर्गसमीकरण पाठीमागच्या गणितामध्ये वर्गसमीकरण तयार झालं बघा. हां, हे असं आलं. 16 गुणिले 6. 16 कसाला समजलं का बघा. हे सगळं म्हणजे पी आर होतं. पी आर हा सेगमेंट पी क्यू आणि क्यू आरपासून बनला आहे. ह्या दोन्हीच्या बेरजेतून बनला आहे. त्यामुळे याची किंमत आपण 16 भरणार आहोत नाही का. पी आर म्हणजे 16 पी क्यू म्हणजे 6. 16 + 96 करायची गरज वाटली नाही कारण हे 8 त्याला भागिले झाले की भागाकार करायला पुन्हा आपल्याला सोपा गेला. 8 1 8 8 2 16 12. एक्सची किंमत 8 वजा 4 अशा रीतीने ह्या टी एसची लांबी 4 सेंटीमीटर. 4 सेमी दिले असेल तर सेमी, युनिट दिले नसेल त्यावेळेला युनिट असं आपण घेऊया. या प्रॉब्लेम सेट 3.5मधलं असं कोणता अभ्यासक्रम कमी होणार आहे
ह्याच्याबद्दल एक असा भाग असतो बघा, जो भाग शिक्षकाशिवाय मुलाला शिकायला जड जाईल असं वाटते तो अभ्यासक्रम साधारण कमी होतो. आता तसं नाही करायचं आपल्याला मात्र सगळा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. पुन्हा पालक बंधू भगिनी आपल्या पाल्यासाठी मोबाईलची व्यवस्था करून देत आहेत, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करत आहेत, त्याबद्दल पुनश्च एकदा सर्वांचे आभार. चॅनल सबस्क्राईब करूया, गणिताची आनंद घेऊया, गणितच शिकूया आपण सर्वजण. असं आता लास्ट सम याच्या 3.5मधलं हे जे लास्ट सम होतं ते सम विशेष पॉप्युलर किंवा ते गणित अतिशय महत्त्वाचं म्हणून जुन्या अभ्यासक्रमामध्ये नवीन अभ्यासक्रमामध्ये पुन्हा पुन्हा परीक्षेला आलेलं. अशी गणितं काय येतात, थोडंसं चॅलेंज त्याच्यामध्ये असतं, थोडीशी गंमत असते, गणिताची खरी मजा त्यात असते. आणि एवढं चॅलेंज, काही मुलांचे प्रश्न आहेत मला की गणित सर सोपंच आहे असं म्हणता, काही ठिकाणी ते गणित अवघड असतं. गणित हा विषय थोडं तरी किंवा चॅलेंज ठेवलं पाहिजे असं मी त्या मुलांना उत्तर देतो. गणिताच्या चॅलेंजच्या बाबतीमध्ये उगाचच एकदम सोपं किंवा एकदमच सरळ सोपं पण एवढं नक्की नाही. लेखक मंडळी, पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळी, शिक्षक, सगळे प्रश्नपत्रिका काढणारे असं डोक्यात नाही आहे. तुम्हाला जाणून बुजून त्रास द्यावा हे डोक्यात नाही आहे, पण विचार करावा, च्या गुणधर्मांना एकत्रित आणा, त्याचा विचार करा, ही मात्र गोष्ट मुलांना विचार करायला लावायची मात्र नक्की अपेक्षा सर्वांची तुमच्याकडनं आहे. केवळ पाठांतरातून काही नाही करायचं, मुलांची टॅलेंट्सही त्यातून बघायची असेल तर मुलांनी विचार करायला पाहिजे, ही अपेक्षा मात्र नक्की सर्वत्र झालेली आहे, सर्वत्र करतायत. ठीक आहे बाळांनो, असं एक फिगर आहे. त्यानंतर त्यांनी इथं सेंटर एच घेतला आहे आणि एक आपल्या सेंटरमधून जाणाऱ्या वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेला काय म्हणतात रे बाळांनो, वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या ही एक जीवा काढली. ही वर्तुळाची सर्वात मोठी असते, ती एक जीवा आहे. आणि त्या जीवेला, त्या वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेला काय म्हणतात, व्यास म्हणतात. आणि त्या व्यासाच्या बाबतीमध्ये एक टँजंट काढली, अशी परपेंडिक्युलर आहे, राईट. थोडंसं पट्टीचा वापर करतो मी पण आता पहिल्यांदा तुमच्यासमोर. हां, थोडीशी वेळ आपल्याला वाचवायचा हा प्रयत्न आहे फक्त. आणि मग आपल्याला असे एक अशी फिगर आहे. त्या फिगरमध्ये आपल्याला अशी नावं दिलीत बघा त्यांनी. हे व्यास आहे, त्या व्यासाचं नाव आहे EF. याच्या सेंटर आहे D इथं आहे आणि इथं G नाव आहे. आणि मग याच्यामधून आपल्याला ही सगळी माहिती इथं दिलेली आहे आणि ह्या माहितीतून आपल्याला हे प्रूव्ह दॅट करायला सांगितलं आहे. पहिलं भाग म्हणजे की हे प्रूव्ह दॅट म्हणल्यावरच जर असं आपण नाराज होतो, नको नाराज व्हायला, त्यातला आनंद घेऊया, त्यातलं सोपं रूप जे आहे ते देऊया. 4r² असं आहे. ह्याचं रॅडियस जे आहे ना, हे रॅडियस हे R घ्यायला सांगितले त्यांनी आणि म्हणून त्याचं उत्तर त्यांनी 4r² असं दिलेलं आहे. हा भाग कठीण कुणाला वाटतो, सर्कल ह्या टॉपिकबद्दल मी पुन्हा जेव्हा माझ्या मित्रांच्या शाळेमध्ये किंवा गणिताच्या लेक्चरसाठी मला ज्या वेळेला बोलवण्यात येतं, भरपूर ठिकाणी ते केलं किंवा बऱ्याच वेळेला शिक्षकांचं प्रबोधन गणिताच्याबद्दलचं करायची संधी बऱ्याच वेळेला बोर्डानं वगैरे मला उपलब्ध करून दिली. तर तेव्हा ह्या मुलांची शंका किंवा जेव्हा ज्या वेळेला मी जातो आहे तेव्हा हा भाग ना इथं असा येतो आहे की तुम्ही हे आम्हाला सर्कल ह्या लेसनबद्दलचे शंका जास्त प्रमाणामध्ये येतात. कारणच याचं की थोडंसं प्रॉपर्टीज जास्त आहेत. फक्त त्या मुलांना हे सोपं जाण्यासाठी मी पहिला भाग काय सांगतो आहे बघा, जे लर्निंग होतं, जे आपण शिकलो होतं, तर इथं कोणत्या गुणधर्माकडे आपण लक्ष असायला पाहिजे बघा, काय असायला पाहिजे. एक त्याची यादी करूया बघा. त्रिज्या ही आता ही एक स्पर्शिक आहे, फक्त एवढाच भाग, एवढे संबोध तुमच्या डोळ्यासमोर आले पाहिजेत. पहिलं सर्कल आहे,
ही रॅडियस आहे आणि इथं एक अशी एका बिंदूमध्ये स्पर्श करणारी रेषा, हिला काय म्हणतो आपण? टँजंट म्हणतो, स्पर्शिका म्हणतो. पहिला गुणधर्म असा, स्पर्शिका ही त्रिज्येच्या बाह्य टोकाशी लंबरूप असते. पहिल्याच अभ्यासामध्ये हे प्रॉपर्टी आपण लर्न केलं होतं. हितला कोण 90चा आहे हे लिहिण्यासाठी मार्क्स आहे आपल्याला. म्हणजे अँगल एफ इज इक्वल टू 90 डिग्री, रॅडियस परपेंडिक्युलर टू द टँजंट. थोडक्यात लिहितो बघा, त्रिज्या ही स्पर्शिकेला लंबरूप असते. एक सेकंड. याच्यानंतर काय होतं बघा, इथं हा एक भाग झाल्यानंतर आता तुम्हाला अजून एक गुणधर्म आपण, स्पर्शिका इथं हे वैशिष्ट्य आहे, एक इथं स्पर्शिका आहे आणि दुसरी छेदिका आहे. आता स्पर्शिका छेदिकेची प्रॉपर्टी जी होती टोटल इंटू आउटर, हे बघा इथं काय आहे DF आहे आणि इथं काय आहे बघा बरं GH आहे, हे आहे 1 2. ॲडिशनल थेरम हा किंवा प्रूव्ह दॅटचं चॅलेंजेबल प्रश्न कशाला म्हणतात बघा, ज्याच्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा अधिक गुणधर्मांना एकत्रित आणायचं असतं. हे दुसरा गुणधर्म होता आणि तिसरा गुणधर्म इथं असा यूज करायचा आहे म्हणजे आपलं काम होऊन जाईल. हा जो ट्रँगल आहे, कुठला ट्रँगल बघा बरं, हा 90चा आहे, ओनली राईट अँगल DF आणि E. हा कसला ट्रँगल आहे सांगा? हा राईट अँगल ट्रँगल आहे. राईट अँगल ट्रँगलमध्ये कोणती प्रॉपर्टी यूज करतो आपण? पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम काय आहे सांगा? हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साईड 1 स्क्वेअर प्लस साईड 2 स्क्वेअर. बाजूचा वर्ग हा, कर्णाचा वर्ग हा 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो. ह्या 3 गुणधर्मांना विलग करून आपल्याला डोळसपणा ह्यात निर्माण व्हायला पाहिजे. ह्याला म्हणतात गणितातले चॅलेंजेबल प्रश्न. 2 किंवा 2पेक्षा अधिक गुणधर्मांना एकत्रित जेव्हा आपण विचार करतो, आता हे जेव्हा हे 3 प्रॉपर्टीज एका ठिकाणी मांडणं म्हणजे आपलं आन्सर पूर्ण करणं. ठीक आहे, हे 90चा अँगल झाला. हां, आता जीवांचं भावविभाजनकडे जाऊया. हे आपण हे शिकलो, ह्याच्यामध्ये हे लपलं होतं. जर तुमच्या फिगरमध्ये असं एक टँजंट आणि एका वेळेला एकच बघूया. हां, आता इथं जाऊया. हे 90चं कोण झालं? इथं बघा बरं, टोटल स्पर्शिका छेदिकेचं प्रमेय काय सांगतं? DF स्क्वेअर टोटल इंटू आउटर, DF स्क्वेअर इज इक्वल टू, ह्याचा टोटल काय येणार सांगा? DE इंटू टोटल इंटू आउटर DG. जीवांचे बाह्यविभाजन नाही, काय? स्पर्शिका छेदिका प्रमेय. टँजंट सेगमेंट फॉर्म, स्पर्शिका छेदिकेचे प्रमेय. आता काय करूया? हे वापरूया. पायथागोरस तुम्हाला माहीतच आहे. पायथागोरस प्रमेय, कर्णाचा वर्ग हा 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. हां, कर्णाचा वर्ग म्हणजे कुणाचा वर्ग? Dचा वर्ग. 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज. तर असं कमी जागेमध्ये व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. हां, कर्णाचा वर्ग म्हणजे बोला Dचा वर्ग, DEचा वर्ग. पेन थोडंसं फेंट लिहायला लागलं. हां, कर्णाचा वर्ग म्हणजे DEचा वर्ग बरोबर, बोला DEचा वर्ग बरोबर DFचा वर्ग. हे बघा, कर्णाचा वर्ग 90 अंश कोणासोबत बाजूला कर्ण म्हणतात, DFचा वर्ग अधिक EFचा वर्ग. पायथागोरस प्रमेय याचा वापर आपण इथं केला. ह्या 3हींचं फक्त बेस्टरित्या आपण याची गुंफण घालूया म्हणजे आपलं काम होऊन जाईल. ओके. आता मी काय करतो बघा, DEचा वर्ग असाच राहू दे, वजा DFचा वर्ग करतो बरोबर EFचा वर्ग करतो. हे का असं कॉम्बिनेशन करायचं? EF म्हणजे किती आर आहे बघा, EF म्हणजे किती आर आहे बघा. येस, EF म्हणजे 2 आर आहे बरोबर. DE ह्याचं कॉम्बिनेशन करण्याबद्दलचा जो सेन्स आहे आपल्यामध्ये तो राहायला पाहिजे. DEचा वर्ग वजा DFचा वर्ग. DFच्या वर्गाची किंमत इथं आपण आलेली आहे बघा. याचं एक सुंदर असा मिलाप करणं म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं. DFचा वर्ग म्हणजे DE गुणिले DG असा आहे बघा. DFचा वर्ग म्हणजे
स्पर्शिकेचा वर्ग बरोबर टोटल इंटू आउटर. आपलं उत्तराचं काम झालं बघा. इथं 4r वर्ग तयार झाला. इथं डीचा वर्ग आहे तसा होता, डीचा वर्ग आणि इथं डीचा वर्ग आहे. हे बघा परत एकदा सांगतो, एक्स वर्ग वजा एक्स वाय असेल तर यातून कॉमन कोणाला काढतो आपण? कुणाला कॉमन काढतो सांगा? एक्सला. त्यामुळे एक्स वजा वाय कंसात राहतं. तसं कॉमन कोणाला काढूया सांगा? डीला कॉमन काढूया. कंसात कोण उरलं बघा? डीच्या वर्गामधून, डीतल्या वर्गामधून डी बाहेर गेला म्हणजे आत एक डी राहिला, वजा कोण राहिलं कंसात? डी जी, म्हणजे 4r वर्ग आलं. उत्तराचं काम संपलं की न संपलं बघा. बघा झालं की नाही उत्तर आपलं पूर्ण. ह्याला म्हणतात गणितातलं चॅलेंज, गणितातलं आव्हान. आणि म्हणून काही मुलांच्या ज्या शंका येतात, मला गणितातलं चॅलेंज कसं असतं, गणित तसं अवघड असतं का? आता ह्या गणिताला तुम्ही अवघड असं म्हणून स्वीकारणार असलात तर काय अवघड होतं सांगा? हे असतं चॅलेंज. DE गुणिले डीमधनं डी जी वजा करूया. ह्या डीमधनं हे डी जी वजा करा. काय उरलं बघा बाळांनो? काय उरलं बघा? ह्या डीमधनं डी जीला, DE डी जीला वजा करा. काय दिसतंय ते लिहा. काय दिसलं तुम्हाला? डीमधनं डी जी गेलं, DE डी जी गेलं. काय उरलं सांगा? EG किंवा जी उरलं. आणि म्हणून त्याचं उत्तर 4r वर्ग असं आलं. आता ह्या गणिताला अवघड गणित म्हणायचं का? हा पहिला प्रश्न आहे. अवघड गणित म्हणायचं का? ज्यांना गणितातलं थोडंसं पोटेन्शियल आहे ती मुलंसुद्धा हे गणित सहजरित्या. आता प्रश्न आव्हानात्मक प्रश्नामध्ये, चॅलेंजेबल प्रश्नामध्ये प्रश्न येणार आहे. मग चॅलेंजेबल प्रश्न शिकत असताना बाळांनो, सोपं गणित शिकणाऱ्या मुलांना मी असं म्हणतो, ते गणित अवघड गणित आहे ना, ते गणितातल्या कच्च्या मुलांनी अगोदर सोडवायला घ्या. ह्याचं कारण असं, हा कोण 90° आहे हे तुम्हाला अगोदर माहिती आहे. हे सोप्या शिकणाऱ्या मुलांनी सुद्धा हे टोटल इंटू आउटर हे वापरणार आहात. सोपं गणित शिकणाऱ्या मुलांना सुद्धा पायथागोरस प्रमेय आलाच पाहिजे, त्याशिवाय ते चांगल्या रीतीनं, त्याशिवाय ते 11वीला जाऊ शकत नाहीत. एवढ्या सगळ्या गोष्टीपैकी थोड्या गोष्टी जर तुम्हाला मिळवता आल्या, एका ठिकाणी आणता आल्या, तर आपल्याला हे काम होऊन जातं. हा कोण 90°चा हे कच्च्या मुलाला सुद्धा माहीत असायला पाहिजे. हे स्पर्शिका छेदिकेचं प्रमेय कच्च्या मुलाला माहीत असायला पाहिजे. पायथागोरस प्रमेय तर माहीत असल्याशिवाय आपण 11वीला जाऊ शकत नाही. ह्या गोष्टीतूनच मार्क्स मिळवायचे आहेत. ह्या तिघांचं सुंदर कॉम्बिनेशन करायचं आहे. आता ही मध्यम साईजची जी मुलं आहेत, ज्यांना सोपंही वाटत नाही, फारसं अवघड गणित मध्यम लेवलला आवडतं, त्यांनी तर हे अगोदर करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे सांगा? हा जॉमेट्रीमधला, हा गणित भाग 2 मधला हा होता चॅलेंजेबल भाग. तो तुमच्या दृष्टीवर अवलंबून आहे, तुमच्या अभ्यासावर आधारित आहे. तुम्ही समजून घ्या, तुम्ही ते करा. परत आणखीन एकदा बघूया. हा कोण 90चा लिहिला, स्पर्शिका छेदिकेचं प्रमेय वापरलं, पायथागोरस प्रमेय वापरलं, आणि आपण उत्तराकडे पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून हे EF म्हणजे 4 वर्ग होतं म्हणून EFला एका बाजूला ठेवलं. EF हा व्यास आहे, व्यास हा 2 त्रिज्या एवढा आहे, ही लांबी R आहे, ही लांबी R आहे, म्हणजे EF 2R झाला बाळांनो. हे समजलं का बघा? म्हणून याचं वर्ग 2चा वर्ग 4R वर्ग आलं, इथं आलं होतं. मी पुन्हा इथून आल्यानंतर ना, इथं लिहिल्यानंतर मी इथं गेलो, एका बाजूला EF पाहिजे. EF म्हणजे एका बाजूला EF पाहिजे, आणि EF म्हणजे किती R आहे बघा? EF हा म्हणजे R अधिक R, एकूण तो 2R आहे, आणि 2Rचा वर्ग केल्यावर 4R वर्ग आलं आहे. म्हणून मी ही सोय फक्त असं का केलं, तुम्हाला हाच एक मुद्दा खटकतो. सर तुम्ही हे बरोबर EFलाच बाजूला का काढला? मला उत्तराकडं, माझ्या जिथं पोचायचं आहे, ज्या गावी मला पोचायचं आहे तिकडे मला लक्ष असायला पाहिजे. मला ज्या गावाला पोचायचं आहे त्याच गाडीत जाऊन बसायला पाहिजे ना, काय त्याच्या उलट्या गाडीमध्ये बसून चालेल? तसं 4R वर्ग एका बाजूला केलं, आणि मी बरोबरच आपण उत्तराची दिशा हे आपल्या प्रूव्ह दॅटचं वाक्य सांगत असतं. तुम्ही कसा विचार करा. म्हणून EFला असं लिहिलं. आता डीचा वर्ग डी वजा डी जी, डीला कॉमन काढलं, डी वजा डी जी राहिलं, डीमधून डी जी गेल्यानंतर EG राहिला किंवा जी राहिला, आणि अशा रीतीने हे प्रश्न पूर्ण झालं. याचबरोबर आजच्या तासिकेमध्ये जरासं 10वीचाच भाग आपण जास्त बघितला. 9वीचे तास किंवा इथून पुढचं जरासं आता मिसलेनियसमध्ये जाणार आहोत. याचा प्रॉब्लेम सेट, 3ही प्रॉब्लेम सेटमधले महत्त्वाचे सम्स आपण घेणार आहोत. आता 11वी पास झालेल्या मुलांनासुद्धा त्याचा, 10वीतून 11वी गेलेल्या मुलांना त्याचा उपयोग व्हावा, त्या CETसाठी उपयोग व्हावा. त्याचबरोबर याचा विचार आपण करून परत एकदा तुम्हा सर्वांचं लवकरच पुढच्या तासिकेमध्ये भेटूया.
थोडंसं सेतू ब्रिजकडं पण या तासाला जाता आलं नाही. थोडं सेतू ब्रिजकडं पण पुढील तासाच्या वेळेला जास्त जाऊया, कारण ती परीक्षा आता त्याची टेस्ट आपली जवळ आलेली आहे. ओके बाळांनो, पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद, सर्वांचे आभार. चांगल्या रीतीनं सहकार्य करताय, तास अटेंड करताय. करत राहूया, शिकत राहूया. चॅनललाही सबस्क्राईब करा. ओके. चॅनलला सबस्क्राईब करण्यात मात्र विसरू नका, दिरंगाई करू नका प्लीज.